हॅलो, 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 हॅलो. कुठपर्यंत आलो होतो आपण? क्वेश्चन नंबर कुठपर्यंत आहे? हां, इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट. हां, तूच सांग आता. एक 188 सांग काय? ते 188चे बी ऑप्शन दिले, पण त्याच्यामध्ये रेझोनेटिंग स्ट्रक्चर होत नाही ना. ते मागचं बघूच नको. ते उगं वेड्याचा पसारा आहे ते. पण आपण तुला काय वाटतंय? CH2. बरं, सोडवताना आता तुला काय वाटायला सध्या? जरा यायलेत थोडे का कालच्यासारखंच व्हायला? नाही, यायले तर कालच्या हां, पेक्षा जास्त. हां. आता इथं लोन पेअर आहे हे माहिती आहे का? हो, मग आता कसं होईल? लोन पेअर देईल. लोन पेअर सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड आहे. हा, असंच होईल ना? हो, आणि पुढे असं होईल. हां, कळलं? पॉझिटिव्ह चार्ज येईल. ह्याच्यावर काही थँक्यू. अरे बाबा, नाही. हां, तर हे कळलं अपेक्षा मग तुला आता की हे हो, CH2 मायनस सिंगल बॉन्ड CH आणि इथं काय येणार ह्याच्यावर? पॉझिटिव्ह चार्ज. मग हा करेक्ट आहे. ठीक आहे. हो, बरं, तुला अडचण काय वाटली मग याच्यात? त्याची लोन पेअर लक्षातच नाही घेतली मी. ऑक्सिजन तुला म्हटलंय ना, ऑक्सिजन, नायट्रोजन, हॅलोजन्स लोन पेअर पार्ट असतात. ऑक्सिजनवर 2 असतात, नायट्रोजनवर 1 असते, हॅलोजनवर 3 असतात, आहे का नाही? पुन्हा 3 अनपेअर्ड असतात नायट्रोजनकडे, ऑक्सिजनकडे 2 अनपेअर्ड असतात, कार्बनकडे एक्साईड झाल्याच्यानंतर 4ही अनपेअर्ड होतात, बोरॉनकडे 3 अनपेअर्ड होतात एक्साईड झाल्यावर, 1 एम्प्टी ऑर्बिटल उरतंय, बरोबर का? हो, ह्या गोष्टी लगेच लक्षात आल्या पाहिजे. 189 सांग. डी. D. Only one resonating structure explains all the properties of the molecule. One resonating structure. म्हणजे कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर ना. रेझोनेटिंग स्ट्रक्चर म्हणजे कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर असं नाही. रेझोनेटिंग म्हणजे हायब्रिड असते. त्या कॉन्ट्रीब्युटिंगला कॅनोनिकल फॉर्म तेवढं म्हणतात. हा, त्याच्यानंतर एनर्जी ऑफ हायब्रिड स्ट्रक्चर, ओनली वन रेझोनेटिंग, हे जरा कळणार झाले मला. तसं नाव त्यांनी कसं काय दिले. कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर म्हणायला पाहिजे, रेझोनेटिंग स्ट्रक्चर असा काही शब्द नसतो. जर तू ह्याला कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर समजली असशील तर मग तुझं उत्तर करेक्ट आहे, कारण का तर एकटं स्ट्रक्चर करू शकत नाही. त्यानंतर हे बघू, इन रेझोनन्स हायब्रिड ऑल द मॉलिक्युल्स आर द सेम. In a resonance hybrid, all the molecules are same. A resonance hybrid cannot be expressed by single structure. हे तर करेक्ट आहे. A हो, resonance hybrid cannot be expressed by single structure. नाही. आता हे ह्यांनी रॉंग केले माहिती आहे का? एवढं व्यवस्थित सिंगल लुईस स्ट्रक्चर म्हणायला पाहिजे. सिंगल स्ट्रक्चर देतात ते त्याला, बट सिंगल लुईस स्ट्रक्चर जमत नाही. कारण रेझोनन्स जे स्ट्रक्चर असतात ते लुईसच्या रूलपेक्षा वेगळेच असतात. असं गोल काढलेलं असते, जे की लुईसमध्ये नाही आहे. मग हे वाक्य ह्यांनी कसं, आता हे पुन्हा काय हे असतात लोकल पुस्तक, यांच्यात क्वेश्चनचं कॉम्बिनेशन खूप छान असते, पण असं मनानं काही थेरॉटिकल प्रश्न डिझाईन करायला गेलं का मग त्याच्यामध्ये अशा चुका होतात. सर्वात पहिले तर काय, इन अ रेझोनन्स हायब्रिड ऑल द मॉलिक्युल्स आर सेम. सर्वात पहिले हे रॉंग आहे, ह्याला काही अर्थच नाही ना. इन अ रेझोनन्स हायब्रिड, रेझोनन्स हो, हायब्रिड म्हणजेच रिअल मॉलिक्युल आहे, त्याच्यामध्ये ऑल हो, मॉलिक्युल कुठून आले? तसं नाही म्हणायला पाहिजे. त्यांनी काय म्हणायचे, इन रेझोनन्स किंवा द मॉलिक्युल विच शोज द रेझोनन्स, देन इट्स ऑल कंट्रीब्युटिंग स्ट्रक्चर्स आर सेम, असं वाक्य म्हणायला पाहिजे त्यांनी. हो, असं त्यांना म्हणायचंय. मग ऑल कंट्रीब्युटिंग स्ट्रक्चर्स आर सेम हे बरोबर आहे का? नाही. म्हणून हे वाक्य इनकरेक्ट आहे. परंतु ह्या वाक्याला इटसेल्फ त्यांच्या काही अर्थ नाही, त्या पुस्तकाच्या. ठीक आहे. हो, त्याच्यानंतर द व्हॅल्यू ऑफ रेझोनन्स एनर्जी ऑफ एनी रेझोनन्स हायब्रिड इज नॉट अन ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. ह्याचा काही अर्थ नाही.
ऍब्सोल्यूट व्हॅल्यू नाही म्हणजे काय म्हणायचंय, काही कळणं अवघड आहे. एनर्जी म्हणजे बरोबर आहे ना. नाही काय म्हणजे एनर्जीची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू नसते ना, म्हणजे नाही, ते पोटेन्शियल एनर्जी मध्ये ज्यावेळेस आपण म्हणजे असं पण एखादं नाही, रेझोनन्स एनर्जी ऍब्सोल्यूट व्हॅल्यूज आहे का माहितीये का? हा ओके, तसं म्हणतात रेझोनन्स एनर्जी इज नॉट ऍब्सोल्यूट व्हॅल्यू, म्हणजे इट इज चेंज, डिफरन्स आहे. हा, ऍब्सोल्यूट आणि डिफरन्स अशा दोन गोष्टी असतात. अपेक्षा हो बघा, ऍब्सोल्यूट आणि डिफरन्स अशा दोन गोष्टी असतात. जसं की आता ही ट्रान्झिशन स्टेटची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे इथून एवढी किती आहे का नाही, कळलं हे? झिरो पासून म्हणजे ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ही झाली, ह्याला म्हणायचं रिअल त्याची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू, आणि इथून ही ऍक्टिव्हेशन एनर्जी, हे काय, ह्या दोघांमधला हो डिफरन्स आहे. मग ऍक्टिव्हेशन एनर्जी इज नॉट द ऍब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ ट्रान्झिशन स्टेट, हे कळलं? हो ऍब्सोल्यूटचा अर्थ कळला का? हो मग ते करेक्ट आहे. रेझोनन्स एनर्जी ऍब्सोल्यूट व्हॅल्यू आहे का डिफरन्स आहे? डिफरन्स आहे. पुन्हा पुन्हा मधला डिफरन्स आहे, नाही. ते जरा वाचली नाहीस तू. बघ, सर्वात स्टेबल कंट्रीब्युटिंग स्ट्रक्चर, बरोबर आहे, 2-3 कंट्रीब्युटिंग स्ट्रक्चर असतात, हो त्याच्यापैकी एक सर्वात स्टेबल असते. हो मग ते सर्वात स्टेबल म्हणजे आता असं असते, ते 2-3 कंट्रीब्युटिंग स्ट्रक्चर असतात म्हणजे ते असे असतात. पहिलं कंट्रीब्युटिंग, दुसरं, तिसरं, त्यांची एनर्जी अशा कमी जास्त असतात, आहे का नाही? आणि रेझोनन्स हायब्रिड सर्वात कमी एनर्जीचं असते, बरोबर का? हो हे सर्वात स्टेबल रेझोनन्स स्ट्रक्चर, सॉरी कंट्रीब्युटिंग स्ट्रक्चर कोण आहे? जे सर्वात स्टेबल आहे ते. म्हणजे कोणतं, पहिलं का दुसरं का तिसरं? पहिलं. कशामुळं? एनर्जी कमी ते स्टेबल राहते. हा, मग सर्वात स्टेबल रेझोनेटिंग स्ट्रक्चर किंवा कंट्रीब्युटिंग स्ट्रक्चर, रेझोनेटिंग स्ट्रक्चरला आपण कंट्रीब्युटिंग स्ट्रक्चर म्हणणार, कळाले ना? हो आणि रेझोनन्स हायब्रिड ह्याच्यामधली एनर्जी डिफरन्सला आपण रेझोनन्स एनर्जी म्हणतो, एवढं कळलं? हो आता हा थेअरीमध्ये लिहून दिलेला पार्ट आहे, मी ज्यावेळेस थेअरी शिकवल्या ती वाचून घ्यायची पुन्हा एकदा, त्याच्यावर प्रश्न खूप पडतात बरं का. नुसतं स्टॅबिलिटीवरती मी जास्त क्वेश्चन घेतले कारण ते डिफिकल्ट आहे, बट असे थेरॉटिकल क्वेश्चन खूप पडतात. हो सो मग द व्हॅल्यू ऑफ रेझोनन्स एनर्जी ऑफ एनी रेझोनन्स हायब्रिड इज नॉट ऍब्सोल्यूट, हे करेक्ट वाक्य. द एनर्जी ऑफ हायब्रिड स्ट्रक्चर इज ऑलवेज लेस दॅन दॅट ऑफ एनी रेझोनेटिंग स्ट्रक्चर, ते पण करेक्ट आहे. हो ओनली वन रेझोनेटिंग स्ट्रक्चर एक्सप्लेन्स ऑल, हे रॉंग आहे आणि हे पण रॉंग आहे. हे का रॉंग आहे? इन रेझोनन्स हायब्रिड ऑल द मॉलिक्युल्स आर सेम, ह्याला ह्या वाक्यालाच अर्थ नाही करत, ठीक आहे? पण तुझं हे करेक्ट आहे, म्हणजे तुझे दिलीस ना राईट आहे उत्तर, ठीक आहे? हो रेझोनेटिंग स्ट्रक्चर म्हणजे कंट्रीब्युटिंग स्ट्रक्चर. कशाचं? बरं बघू, हां सांग बरं. विच ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चर इज मोर कंट्रीब्युटर टू द रेझोनन्स हायब्रिड, तुला काय वाटतंय? एक तर सर्वात पहिले व्हॅलिड स्ट्रक्चर काढायला पाहिजे, स्ट्रक्चर व्हॅलिड काढणं खूप गरजेचं आहे. तुम्ही बघा ना करून आता काय काय होऊ शकतं याचं. आर सी डबल बॉन्ड ओ ओ आर, आता तुला हे माहिती आहे का याच्यावरची लोन पेअर का विसरून गेली? आहे माहिती. हां, मग आता सांग बरं, ह्या एवढ्यापैकी तुला काय वाटते, काय काय कोणतं आहे? एक तर सर्वात पहिले व्हॅलिड आहेत का बघा, हे व्हॅलिडच नाही का नाही, कारण दोन्हीकडे मायनस दिसेल, मायनस आहे का? हां, मग दोन्हीकडे हो. मायनस शक्य होईल का? बी येईल का? लोन पेअर डबल बॉन्ड तयार होईल. एकदम छान, हे काय, ठीक आहे. हे पण इनव्हॅलिडच आहे, बरोबर का हो. अपेक्षा? हो हे पण आता बघूत ना, ते पण सर्व बघूया, काहीच नाही. पहिल्यांदा हे दोन इनव्हॅलिड आहेत एवढं तर कळलं, कारण त्यात असं होऊच शकत नाही. होऊ काय शकतंय? हे इथं गेलं, हे इथं गेलं, ठीक आहे. हे मायनस, हे होऊ शकतंय, सो इथं दिसायला. आणखीन एक असंही होऊ शकते, हे पण होऊ शकते, हे पण होऊ शकते. उलट तर नाही होणार, उलट कसं होणार, म्हणजे हे देणार का आणि मग हे तोडावं लागणार, सिग्मा पण तुटत नाही ना.
मग हे पण आहे शक्य. का शक्य आहे माहिती आहे का? म्हणजे रेझोनन्स न होता फक्त एकच बॉन्ड तुटला. आपण बघितलं ना, निगेटिव्ह चार्ज सिंगल बॉन्ड, पॉझिटिव्ह चार्ज. सो हे पण एक व्हॅलिड स्ट्रक्चर आहे, इनव्हॅलिड नाहीये ते. इट इज नॉट इनव्हॅलिड. तर प्लस मायनस. आता इथं खरं तर अवघड आहे विचार करणं. ही लोक हे ऍक्च्युली अवघडच आहे. आता हेच जास्त स्टेबल आहे याच्याही पेक्षा. कळलं का? हे का जास्त स्टेबल आहे? इथं ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह आहे, इथं तर ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह नाही. ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह जमत नाही ना बेटा. हा. पण मग आणि चार्जेस जवळ आहे तिथं. चला बघूया आपल्याला काय काय आता आठवतंय बघूया. इथं चार्जेस जवळ आहे हो. आणि इथं लाईक चार्जेस दूर आहे तिथं. म्हणजे दोन्ही कारणाने हे स्टेबल यायले खालचं, बरोबर. बट सर्वात हो. पहिलं कारण कोणतं आहे? महत्वाचं पहिलं इम्पॉर्टन्स आपण कशाला देतो रेझोनन्स स्ट्रक्चरमध्ये? हो. कशाला देतो? रेझोनन्स. नाही रेझोनन्सला देतो, पण मी लिहून दिलेत ना नियम. रेझोनन्स स्ट्रक्चर, कंट्रीब्युटिंग स्ट्रक्चर जे आहेत त्यांच्यापैकी सर्वात स्टेबल कोण आहे? तर त्यासाठी पहिल्यांदा आपण काय बघतो? चार्ज बघतो का ऑक्टेट बघतो? ऑक्टेट. मग ऑक्टेट बघायला लागेल ना अगोदर, आपण चार्जेस बघायला. मग हो. हे पण फिजिबल आहे, हे पण फिजिबल आहे, दोन्ही फिजिबल आहे. ऑक्टेट इनकम्प्लीट कुठं आहे का ते आधी बघायचं. सर्व आयटमचं ऑक्टेट कम्प्लीट असेल दोन्हीकडे तर मग पुढच्या नियमाकडे जायचं, चार्ज वाला आहे का नाही. मग ऑक्टेट बघा बरं जर पाहिजे तिथं काढतो आराम. हा, पहिल्या स्ट्रक्चर मध्ये सर्वांचे ऑक्टेट कम्प्लीट आहेत का पहिल्यांदा ते सांगा. मोजायचं फटाफट फटाफट. पहिल्या स्ट्रक्चर मध्ये आहेत. ऑक्सिजनचं आहे का कम्प्लीट? या त्याने एक डोनेट केली. पण आहे का कम्प्लीट एवढंच सांग. डोनेट केलंय सर्व मान्य आहे, पण आहे का नाही. कम्प्लीट? नाही. मोजून बघितली का तू? मोज तर मोज बरं, आता मोज किती आहे सांग. एक इलेक्ट्रॉन कमी पडायला. कुठं पडायला? ह्याच्यात किती आहे सांग. 2 बरोबर का? हो. इथं दोन. बॉन्ड मध्ये किती मोजते तू बेटा ऑक्टेट मोजत 4. असताना? मग मोज ना तसं सांग ना मला. इथे किती आहेत सांग. 2. हे 2 पुन्हा 6. 6 पुन्हा 8. झाले का? हो. मग कुठं कमी पडत होता तुझा एक सांग. तुझा कशामुळे कमी पडत होता? मग लोन पेअर जर मोजली नसतील तर मग 2 कमी पडायला पाहिजेत ना. 1 कमी पडतो म्हणतेस तू. अपेक्षा सांग सांग तू. कसं कन्फ्युजन जिथं झालं ते आर सोबत मी धरलंच नाही. आर सोबत धरलं नाही म्हणजे अगोदर आर मी असा काढला नव्हता. अगोदर मी आर कसा ठेवला होता माहितीये का? असा ठेवला. मग ते पकडलंच नाही. असं होतंय. ह्या गडबडी हळूहळू दूर करायच्या आपल्या. तुम्हाला येत भरपूर असतं पण अशा गडबडीमुळे घालतात. मग ऑक्टेट सर्वांचं कम्प्लीट आहे. उगं प्लस 4 झाला म्हणजे ऑक्टेट कम्प्लीट होत नाही असं काहीच नसतंय. उदाहरणार्थ आता नायट्रो इथं अमोनियाचा ऑक्टेट कम्प्लीट आहे एवढं कळलं. तर त्यानं जर हे कोऑर्डिनेट बॉन्ड कोणासोबत दिला हे दोन्ही लोन पेअर म्हणजे ह्याचा ऑक्टेट इनकम्प्लीट होतं असं काय होत नाही. ते दोन्ही त्याच्याकडे असतात आणि त्या पुढच्याला फायदा होते त्याचा. कळलं का? हो. डोनेट केलं म्हणून ऑक्टेट इनकम्प्लीट होत बसत नाही. हा, बॉन्ड ब्रेक करून गेला कोणीतरी चोरून घेऊन की मग होतं. आता ह्याच्यामध्ये सांगा बरं. ऑफकोर्स हे विचारायचं नाही, ह्याच्यावरती 2 लोन पेअर आहेतच.
ऑक्सिजनचं कम्प्लीट नाहीये वरच्या. वरच्या मोज बर एकदा 7 आहेत. कसं काय असं 1 2 3 4 5 6 दिसायलेत आणि हे मायनस चार्ज मध्ये 1 असते का 2 असते? 1. 1 असते का? ते आणखी विसरलीस तू नीट बघ. ओरिजिनली तो कसा होता? ओरिजिनली असा होता बरोबर आहे. हो. आणि ह्याच्यावरती अशा अशा लोन पेअर असतात ऑक्सिजन माहिती आहे. हो. नंतर हे बॉन्ड असा तुटला 2 आहेत. म्हणजे मायनस चारचा अर्थ कळतो का कसं असतंय. एक त्याच्या स्वतःचा इलेक्ट्रॉन आणि एक कार्बनचा चोरला आणि मायनस चार्ज कुणामुळे आला? कार्बनचा चोरल्यामुळे. हो. चोरला एकच म्हणून एकच मायनस चार्ज. परंतु कार्बनचा एक चोरताना स्वतःचा एक ओढून घेतला ना त्यानं. हो. मग ते मायनस चार्जचा अर्थ इथून पुढे एक इलेक्ट्रॉन समजायचा का? नाही. नाही, त्याच्यात 2 इलेक्ट्रॉन आहेत असं पकडायचं त्या ऍटम वरती. आणि मी दाखवलं होतं ना तुला आतापर्यंत की मायनस चार्ज म्हणजे असं लिहितात खाली 2 डॉट काढायला बऱ्याच पुस्तकामध्ये असंही करतात म्हटलं होतं का? हो. मग तुला आता एक कसं काय वाटलं ते का आठवलं नाही ते? तुला माहित एक होतं पण. कन्फ्युज झालं. 1 मायनस म्हणजे 1 इलेक्ट्रॉन असं वाटलं तुला, पण तसं नाही. 1 मायनस म्हणजे दुसऱ्याचा एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे, पण स्वतःचा एक त्याच्यासोबत आहे ना बॉन्ड मधून चोरलेला. तर मायनस चार्ज ऑलवेज असं समजायचं की कुठला तरी बॉन्ड तोडूनच आणला आहे का नाही. आणि बॉन्ड मध्ये हो. ऑलवेज 2 असतात, एक त्याचा आणि एक दुसऱ्याचा. दुसऱ्याचा पण आणल्यामुळं मायनस चार्ज आला. आणि मायनस चार्ज 2 का आला नाहीत? कारण का तर दुसऱ्याचे दोन्ही नाहीत ना. मायनस चार्ज हो. दुसऱ्याचा चोरला तरच येतो, स्वतःचाच चोरल्यावर मायनस चार्ज येत नाही. कारण स्वतःकडे जेवढे इलेक्ट्रॉन असतात तेवढे प्रोटॉन न्यूक्लियस मध्ये असतात, म्हणून बेरीज शून्य होते ती. दुसऱ्याचे जेवढे चोरू तेवढाच निगेटिव्ह चार्ज येणार. क्लिअर? हो. मग ह्या कार्बनचं आता ह्या ऑक्सिजनचं ऑक्टेट कम्प्लीट आहे का नाही? त्यांनी लोन पेअर काढले नसले तरी आपल्याला कळलं पाहिजे लोन पेअर किती आहेत ते काढायचे. लुईस स्ट्रक्चर आपण बघितलेलं आहे ना. हो. आता त्यांनी इथं काही लोन पेअर फिन पेअर काढल्या नाही, पण आपण काढायचे. सांगा त्या ऑक्सिजनचं कम्प्लीट आहे का मग ऑक्टेट? हो. त्या कार्बनचं? कार्बनचं पण आहे. कार्बनचं आहे. मोज एकदा मोज बर मोज. सांग किती बॉन्ड आहेत? 3. किती झाले मग? 6 इलेक्ट्रॉन. आहे का? नाही. मग कशामुळे आहे वाटलं तुला ते पण सांग. कशामुळे आहे वाटलं ते तर सांग. का गडबड झाली मोजण्यात? गडबड झाली. गडबड करू नको. मी फक्त तुझ्यासाठी इथं बसलो एवढंच लक्षात येईल. तुला किती वेळेस सांगायचं? तुला खूप वेळेस एकच सांगा बघ, गडबड करून मेनी गोष्टी करण्यात अर्थ नाही. आता तुझा एवढाच विश्वास आहे का नाही आमच्यावरती, एवढं तू ऐकायली ना. मग काही गोष्टी ह्या पण ऐक. गडबड करून 100 गोष्टी आपण करून कुठंच जातो, शेवटी तिथंच येतो. त्यापेक्षा शांतपणे एकच गोष्ट करायची. त्याचं एक बेस्ट उदाहरण देतो मी. पाटील सरांचा एक पार्टनर होता अभिनय भोजे म्हणून, आम्ही इंजिनिअरिंग करत असताना. तर तो होता गरीब, अतिशय गरीब होता. गरीब म्हणजे त्याला वडिलांनी सोडून दिलेलं होतं, म्हणून त्याला पैशा वगैरेची काही म्हणजे पैशाची सोय नव्हती मग कोचिंगची. पण त्याला सीईटी मार्क किती होते माहिती आहे का? 200 पैकी 195. 200 पैकी 195 म्हणजे नॉट ए जोक. ठीक आहे. 195 हे अतिशय जास्त मार्क झाले. आता तुम्हाला नीट आहे ना, तर नीट मध्ये असं समजायचं की 680 85 पडल्यासारखे आहेत ते. फक्त 5 मार्क त्याचे कटले होते. मग तो कसा होता? कधी त्याच्यासोबत बोलताना चर्चा झाली की तो त्याला म्हणायचो किती पुस्तक सोडलं कसं काय? ते म्हणलं नाही रे बाबा, मी पुस्तकं काही सोडवलं नव्हतं, मला पुस्तकच घेता येत नव्हते, मला प्रायव्हेट, मला फक्त बोर्डाचे पुस्तक अवेलेबल होत होते. आणि मग कसं मी वाचायचो म्हणलं. तर त्यानं वाचतानाच असं, आता तुला जसं की आता MCQ सोडवलं की रेझोनन्स विषयी कळाले बरोबर आहे. बऱ्याच गोष्टी अरे आपण वाचलं होतं, मग आता तुला रिकॉल झाले का? हो. म्हणजे MCQ आला की आपल्याला रिकॉल होतंय.
अरे हा, अरे ते स्किप झालं आपलं, तिथं लिहून दिलं होतं सरनं, रेझोनन्स एनर्जी म्हणजे ऍब्सोल्यूट एनर्जी नाही, आता तुझ्या डोक्यात गेलं. पण त्याला तसं लागत नव्हती गरज. त्यानं वाचतानाच असं वाचायचं प्रत्येक गोष्ट की ते तिथंच फिट, त्याला अशी गरजच पडत नव्हती. परंतु आता ठीक आहे, म्हणजे मला एक म्हणायचंय की त्याला पुस्तकाची सोयच नव्हती आणि ते काही फेकत वगैरे काय नसायचं. ते म्हणायचं म्हणजे नाहीच, मला पर्याय नव्हता आणि पुस्तक मला काही गरज वाटत नव्हती, म्हटलं एवढी तरी काय गरज वाटत नव्हती. मी ते बोर्डाची पुस्तकं सोडत होतो, त्यामध्ये क्वेश्चन राहायचे, मला यायचे, मग एकही चुकायचं नाही तर मला काय गरज वाटत नव्हती. बरं, माझं स्वतःच एक असं उदाहरण आहे की मी पण एवढे PLPN एवढं तेवढं सोडलेलं नाही. मी प्रत्येक चॅप्टर वरती एक 70-80 50-60 क्वेश्चन सोडवायचे. मग PLPN मध्ये 300-400 वगैरे असतात. मला पण अशी गरज कधी वाटत नव्हती एवढी, पण आता हळूहळू कळाले की विद्यार्थ्यांना सुरू काय केलं की वाचताना गडबड करायची खूप, थेअरी पटपट पटपट पळवायची, त्यात लक्ष घालायचं नाही आणि मग नंतर MCQ मधून नंतर त्यात लक्ष घालायचं, असं जरा सुरू केलं. आणि म्हणून काय झालंय की भरपूर जास्त गोष्टी डबल 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 करावं लागेल. तर तसं नका होऊ दे, एकच करा, शांत क्वेश्चन मन लावून करा, चहू बाजू नका. अलग लक्षात येईल, गडबड हो. कसलीच होऊ नका. तू गडबडीमुळे उडून परेशान व्हायला, दुसरं काहीच नाही. एकदम शांत कर, तुला सर्व यायलंय. तुला विचारलं का तूच सांगायला, मी तर काहीच तुला सांगणार आलोय काय नाही, फक्त तुझ्या गडबडीमुळे चाललंय. तर बघ, which of the following alkanes will show more number of hyperconjugative forms? सर्वात पहिले हायपर कॉन्ज्युगेशनची थेरी वाचलेली पाहिजे याच्यासाठी पहिली गोष्ट. आता तू हा प्रश्न काल अटेम्प्ट करताना सांग मला, बरं उत्तर सांगा ते तुला येते का? नाही आलं. हायपर कॉन्ज्युगेशनचा प्रश्न आला म्हटल्यावर तू वही काढून बघितली पण नाही का की सर हायपर कॉन्ज्युगेशन म्हणजे काय? बघितलं. त्यामध्ये काय दिले? नंबर ऑफ स्ट्रक्चर विषयी वाक्य दिले का? फॉर्म्स म्हणजे स्ट्रक्चर एवढं तर कळतं. हो. मग हे कळतंय का की सरनं काय लिहून दिलं? नंबर ऑफ स्ट्रक्चर इज इक्वल टू काय असते, काय लिहून दिलं का तिथं? मग अल्फा हायड्रोजन मोजायचे. मग हे लक्षात आलं होतं तेव्हा? काल तुझ्या लक्षात आलं नाही. होतं का? नाही. का लक्षात नाही. आलं नाही? आज तर मी सांगितलंच नाही तुला. मी तर काय सांगितलं, मी फक्त म्हणलं वहीमध्ये काही दिलंय का ह्याच्याविषयी. वहीमध्ये दिलेलं तूच सांगायलीस मला. मग तुझा प्रॉब्लेम काय एकदा सांग बरं. अपेक्षा मला प्रॉपरली सांग, तुझा प्रॉब्लेम काय? आता पण वहीमध्ये मी कधीच केलं नाही ना ते, आता मग माझ्या लक्षात येईन चाललंय म्हणजे अशा कसं गोष्टी करायचं. अशा पद्धतीने सोडवलंच नाही का कधी? नाही. मग एक काम करूया, नाही झालं तर पहा, आता हायपर कॉन्ज्युगेशन विषयी तू काय म्हटली की आता काय म्हटली, नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन मोजायला लागतात, बरोबर आहे का? हो. मग त्यावेळेस ज्यावेळेस प्रश्न तुझ्या पुढे आला त्यावेळेस तुला असं सुचलं नाही, बरोबर आहे का? हा. हा, ठीक आहे. बरं, आता सांग, चल अल्फा हायड्रोजन सांग कुठे आहेत जास्त? तिसऱ्यामध्ये, कारण त्याच्यामध्ये अल्फा कार्बन जास्त आहेत म्हणून. अल्फा कार्बन जास्त असून फायदा नाही, त्या अल्फा कार्बनवर अल्फा हायड्रोजन पण असणं गरजेचं आहे. आता हा अल्फा कार्बन हे कळाले का? हो. हे अल्फा आहे, तर त्याच्यावरती Me म्हणजे मिथाइल ग्रुप आहे. मिथाइलचे 3 ग्रुप आहेत, कळाले का? हो. पण अल्फा हायड्रोजन आहे का याच्यावरती? असं नाही. नाही. मग आता सांग, म्हणजे ह्याच्यावर अल्फा हायड्रोजन नाही, ह्याच्यावर पण नाही, तेवढं कळलं? दोन्हीवर पण नाही तर मग आता सांग हो. कुठे आहेत? दुसऱ्यामध्ये. बरं, दुसऱ्यामध्ये बघूया. दुसऱ्यात पण बघायचं, तूच नाही. बघायचं दुसऱ्यात किती आहेत बघ बरं. हा, तू पण सांग. तुझं एक म्हणणं आहे, पण मला तर 3 दिसायले. हा पण एक अल्फा हायड्रोजन आहे, बरोबर, आणि इथं हो. 2 आहेत. 2 आहेत ना इथं, बरोबर का? बघा, तुम्हाला असं हो. कळणार गेलं का, तुम्ही स्ट्रक्चर काढत जावा, तुम्ही स्ट्रक्चरच काढत जावा. हे बघ, Me लिहिले, हे CH Me लिहिले ना, CH Me म्हणजे CH3 आणि इथं CH नाही, 2 Me's आहेत, आहे का नाही? हो. आता सांग बरं जरा, किती आहेत अल्फा हायड्रोजन? 9. 9 आहेत, कळलं का जरा?
मग आता हो. सर्वात जास्त अल्फा हायड्रोजन कुठे आहेत? बी मध्येच. बी मध्ये. कळलं? हो. तुझं पण मिस कसं काय असंच गडबड का लक्षातच चालू नव्हतं? स्ट्रक्चर. त्याच्यामुळे तुम्ही गडबड नका करतो, पाहिजे तर स्ट्रक्चर काढून बघा. चला 192 चं सांग. हायपर कॉन्जुगेशन इज नॉट पॉसिबल. हायपर कॉन्जुगेशन म्हणजे मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन सिग्मा अँड पाय बॉन्ड. व्हेरी गुड. मग पॉसिबल कुठं नाही, म्हणजे त्याच्यासाठी आपण एकच बघतो, अल्फा हायड्रोजन. असंच बघतो का? अल्फा हायड्रोजन असतील तर हायपर कॉन्जुगेशन होते, नसतील तर होत नाही. डबल बॉन्ड तर पाहिजेच, डबल बॉन्ड असल्याशिवाय समजा होत नाही. आणि कॅटाईन मध्ये पण होते बरं का, कॅटाईन, रॅडिकल आणि अल्किन, या 3 गोष्टीत होते हायपर कॉन्जुगेशन. कुठं कुठं होते बघ? कॅटायन, रॅडिकल, अल्किन. कॅटायन, रॅडिकल, अल्किन. आणि त्यासाठी कसं आहे कंडिशन? कॅटायन असा असला पाहिजे. हा कॅटायन, ह्याला म्हणायचं आपण मेन फंक्शनल ग्रुप, आणि त्याला चिटकलेला हा अल्फा कार्बन, हा फंक्शनल ग्रुप, त्याला चिटकलेला हा अल्फा कार्बन. आणि अल्किन मध्ये हा पूर्ण मिळून फंक्शनल ग्रुप, आणि त्याला चिटकलेला काय असतो? अल्फा कार्बन. कळलं का? म्हणजे आपल्याला अल्फा कार्बन पाहिजे आणि कॅटायन, अल्फा कार्बन आणि रॅडिकल, अल्फा कार्बन आणि अल्किन, ह्या तिन्हीपैकी कोणती कंडिशन जमतो हायपर कॉन्जुगेशन साठी? कंडिशन काय येतात तुम्ही पाहिजे तर लिहा बरं जरा. कुठं आहे ते हायपर कॉन्जुगेशन काढली का? हो. काढ हायपर कॉन्जुगेशन. त्यासाठी कंडिशन काय आहे ते बघूया आपण जरा. 400 आपलं कुठं आहे बाबा? 200. म्हणजे ते आता मधलं जे CH आता फर्स्ट एकच मिनिट, मला फक्त एकदा उघडू दे. ते पूर्ण अल्किनच फंक्शनल ग्रुप झाला. हा, पूर्ण अल्किनलाच फंक्शनल ग्रुप जायचं असतं. कुठं गेलं? हा, हायपर कॉन्जुगेशन. हा, हायपर कॉन्जुगेशन इथं आपण बघितलं, रॅडिकल वगैरे आहे. तर इथं खाली देतो हायपर कॉन्जुगेशन कुठं आहे. तेव्हा तुम्ही असं लिहायचं. ह्या आता रॅडिकलच्या स्टॅबिलिटीचं मी काही तुम्हाला असं स्ट्रक्चर नाही काढून दाखवले वाटतं. जसं अल्किनचे काढून दाखवले ना हायपर कॉन्जुगेशनचे स्ट्रक्चर मी, परंतु रॅडिकलचे लिहिले नाहीत आपण स्ट्रक्चर्स. इथं हे अल्किन सारखं मी रॅडिकलचं लिहिलं नाही. कळाले का? हे बघा रॅडिकलचं असं आहे, कॅटायनचं हे, ह्याला म्हणायचं अल्फा कार्बन. सॉरी, ह्याला फंक्शनल ग्रुप म्हणायचं. काय म्हणायचं ह्याला? फंक्शनल ग्रुप. आणि हा अल्फा कार्बन, आणि मग त्याच्यावरची अल्फा हायड्रोजन. तसंच हा आहे फंक्शनल ग्रुप. हा काय आहे? अल्फा कार्बन. चला मग लगेच अल्किनचे देतो इथं, म्हणजे तुम्हाला काय होईल, बरं पडेल. अल्किन, अल्किन, एक पहिली स्टॅबिलिटी ऑफ अल्किन. हायपर कॉन्जुगेशन जरा लक्षात येत नाही, रेझोनन्स वगैरे येत आहे पटपट. इंडक्टिव्ह रेझोनन्स मध्ये घुसलं किंवा हायपर कॉन्जुगेशन विसरायला लागतं. पण हायपर कॉन्जुगेशन आपण 3 गोष्टीसाठी वापरतो. एक स्टॅबिलिटी ऑफ अल्किन पहिल्यांदा, आहे का नाही? अल्किनच्या नंतर कॅटायन आणि रॅडिकल. ठीक आहे. मग अल्किन मध्ये आपण कसं बघितलं होतं बघ, सर्वात मेन तर फंक्शनल ग्रुप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. ह्याला इकडे आणखीन कोणी असतील, बट तर हा तुमचा फंक्शनल ग्रुप आहे पूर्णच. एका कार्बनला नाही, अल्किन मध्ये हे दोन्हीही मिळून फंक्शनल ग्रुप आहेत. अपेक्षा लक्षात आलं का? मग हा पूर्णच तुमचा फंक्शनल ग्रुप झाल्यावर इथं आहे तुमचा हा अल्फा कार्बन. अल्फा कार्बन एक असू शकतो, 2 असू शकतात. आता हे असे 2 पण असू शकतात की, पण मी ते आता काढत नाही, विचित्रपणा वाढेल म्हणून. हायड्रोजन, हायड्रोजन, हायड्रोजन. इथं कसं आहे, अल्फा कार्बनची संख्या 1, 2, 3, 4 पर्यंत जाऊ शकते. पण इथं पण 4 पर्यंत जाऊ शकते, 3 पर्यंत. 1 आणि हे 2, 3, हे 2 हायड्रोजन पण कन्वर्ट होऊ शकतात ना.
कळाले का हो. अपेक्षा? हो. तर आता काय, हे पुन्हा मग ही इथला बॉन्ड इथं जाणार आणि इथला बॉन्ड इथं जाणार. कळाले? हो. आणि हे असं कधीच नाही काढायचं. हे ऑलवेज रेझोनन्स आणि हायपर कॉन्ज्युगेशन मध्ये स्ट्रक्चर असे. आणि काय झालं मग आता, हे बॉन्ड इथं गेला, हो. इथला तुटला. नो बॉन्ड रेझोनन्स पण म्हणतात हायपर कॉन्ज्युगेशनला, कारण ते बॉन्ड तुटतो म्हणून. आणि हा पण बॉन्ड तुटला इथला आणि इथं निगेटिव्ह चार्ज येतो. हो. अल्फा कार्बन जरा लक्षात घ्यायचे. अल्फा कार्बन स्ट्रक्चर वाकडे तिकडे देतात, आपल्याला कळलं पाहिजे. राईट? क्लिअर? हो. चल, मग तुम्ही काय करायचं, 3 गोष्टी आहेत हायपर कॉन्ज्युगेशन मध्ये, त्या लिहायच्या. फॉर हायपर कॉन्ज्युगेशन आपण काय काय असलं पाहिजे. 1 अल्फा कार्बन, त्याच्यानंतर अशी एक सिस्टीम असली पाहिजे, अल्फा कार्बन डबल बॉन्ड. दुसरी सिस्टीम कशी पाहिजे, अल्फा कार्बन कॅटायन. तिसरी एक सिस्टीम कशी पाहिजे, अल्फा कार्बन रॅडिकल. कळाले का? एवढे जण काय दाखवतात, अल्फा कार्बन म्हणणार नाही, अल्फा हायड्रोजन आहे का नाही, अल्फा हायड्रोजन. पण अल्फा कार्बनवरती अल्फा हायड्रोजन असेलच याची गॅरंटी असते का? कारण अल्फा कार्बनवर जर मिथाइल ग्रुप असतील तर अल्फा हायड्रोजन असतील का अपेक्षा? नाही. कळाले ना मग सर्व? हो. आता आता इथं सांगा, विच ऑफ द फॉलोइंग हायपर कॉन्ज्युगेशन इज नॉट पॉसिबल. कुठं नाही मग पॉसिबल? ह्या दोघात आहे का पहिल्यांदा हे सांग. हे फंक्शनल ग्रुप, आहे. इकडं तर अल्फा नाहीच, इकडं तर अल्फा नाहीच की, नाहीये. इकडं आहे का? आहे. आहे. बघा बरं, ह्या कार्बनवरती हायड्रोजन आहे का? 1 2 3 बॉन्ड झाले ना. एक आहे. एक आहे. व्हेरी गुड. म्हणजे इथं दाखवते, हे पण दाखवतेच. दाखवते. तर सीच असेल. सी मध्ये नाही. कॅटायन आहे, काहीच नाही. इथं कॅटायन आहे. हा, इथं बघा, इथं कुठं, इथं नाही ना अल्फा हायड्रोजन. अपेक्षा इथं नाही ना, इथं नाही की अल्फा हायड्रोजन. 4 बॉन्ड झाले ना ह्या कार्बनचे. हो. ह्यानं पण नाही दाखवायला पाहिजे हायपर कॉन्ज्युगेशन. हो. अरे, तुला कन्फ्युज झालं. इथं आहे की मिथाइल ग्रुप, हे काय इकडचं विसरलं. एकच डाव्या बाजूचं बघताय, आता इकडून पण आला ना तो, कळलं का? हो. असं होतंय. बरं आहे, चला, बरं झालं तू पण आलीस मग. हे बघा, हे बघा, हे असं आहे, असं होतं ना, इथं प्लस हो. चार्ज होता आणि हे असे 2, म्हणजे हे CS3. ते एकदम छोटंसं दिलं आहे. चालतंय, हेच एक चॅप्टर आहे हो, काय नाही. मग ऑर्गॅनिक केमिस्ट्री काय टाइमपास. कळलं मग हे? हो. आणि ह्याच्यावरच काही जणांचं कॉन्फिडन्स येत नाही सुरुवातीला. म्हणजे हे चॅप्टर आता तर कळलं असेल की हे पहिला चॅप्टर असा आहे आणि पहिलाच खूप किचकट आहे. ऍक्च्युली एवढा किचकट तर दुसरा फिजिकलचा कोणताच नाही. हा एवढा किचकट आहे, एवढा किचकट आहे, मग ते वाटायला लागते हे ऑर्गॅनिक केमिस्ट्री झेपतच नाही आपलं. मग ह्याच्यातलं काय करतात विद्यार्थी, हे किचकट असल्यामुळे मध्येच टेम्पो लूज होतो त्यांचा, सोडून देतात. ते आयुपॅकच अर्ध्यापर्यंत करतात आणि त्याच्यात ते असले वेगवेगळे स्ट्रक्चर, म्हणजे ह्याचं स्ट्रक्चर काढा, ह्याचं नाव सांगा, CH3 टेकन थ्राईस, CH2 टेकन ट्वाईस, CO असं काहीतरी असतंय आणि OH
असं केलेलं असते ते इथपर्यंत येतात म्हणतात नाही हो हे काही बघतात म्हणजे आयुपॅक 70% करतात बरेच जण सोपे सोपे आयुपॅक हायड्रोकार्बनचे येतात आणि तिथून पुढचं काहीच करत नाही मग तिथून पुढचं काही केलं नाही की मग होतंय असं की त्याचं बेसिक राहून जातं आणि मग ऑर्गॅनिक केमिस्ट्री सुरू झाली किंवा म्हणायचं मला ते जमच ना ऑर्गॅनिक केमिस्ट्री असं होतं प्रॉब्लेम आपण ह्यालाच इतकं ठासू करायचं की पुढे टेन्शन नाही आलं पाहिजे म्हणजे जिथं जिथं चुकायला तसं क्लिअर राहील सगळं. हा क्लिअर होते बरं आहे ते बरं आहे सगळं. ते मुद्दाम शीट मुद्दामच सोडूनच घ्यायची म्हणूनच मी हे केलं असं जाऊ द्या वेळेच्या चला हे क्लिअर झालं मग की कशा प्रकारे हे दाखवते इकडचे अल्फा कार्बन मोजायचे राहिले चला 193 आता मला काय वाटतंय हे आपलं झालं 1 तास आता आणखीन तू प्रयत्न कर हो हं अंदाजे हो. पुन्हा दुपारून आणखीन असंच करूया आपण हो आज एक दुपारून लेक्चर घेऊया 4 वाजता ना 4 ते 6 आणि डाऊट 5 ला ठेवलेत का डाऊट ठेवलेत 5 ला बघूया कसं होतं ते आपलं अलीकडे पण करता येते. 3 ते 5. आपलं 3 ते 5 करता येते आज चालतं त्यांचे डाऊट ठेवले जरा चालतंय मग आपलं 3 ते 5 घेऊया आज अपेक्षा हो ठीक चाल आता हे बंद करतोय आपलं पुढं